नमस्कार मंडळी, मी नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे एक्सप्लोर विथ ज्ञानेश्वरी. तर मंडळी, आज आपण आलोय डोंबिवली वेस्ट येथे गणेशनगर जेट्टी इथे. इंस्टाग्राम स्क्रोल करताना एक रील सारखं डोळ्यासमोर येत होता, गणेशनगर जेट्टी डोंबिवली वेस्टचा. डोंबिवली वेस्टला उल्हास नदीच्या काठावरती एक सुंदर असं ठिकाण केलेलं आहे. तर ते मला पाहण्याचा मोह काही आवडला नाही आणि आज मी फायनली कामातून थोडासा ब्रेक काढला आणि म्हटलं चला तुम्हालाही दाखवूया माझ्यासोबत. चला मंडळी, आता पाहूया या ठिकाणी कसं यायचं ते. खूप अशी लहान मुलं इथे छोटी छोटी खेळताना दिसत आहेत मला. बरेच जण तिथे बसलेले आहेत. आता जेवढी गर्दी आहे काय माहिती, अजून काही दिवसांनी अजून गर्दी वाढू शकते. तर त्याआधी आपण एक्सप्लोर करून घेऊया. मंडळी, इथे आले मी तर जस्ट पुढे आले. छोटंसं असं मैदान आहे, त्याच्या पुढे आल्यावरती डायरेक्ट पुढे समोर नदी दिसते. पण एका साईडला जर तुम्ही पाहिलं तर थोडंफार काम झालेलं आहे आणि अपोजिट साईडला अजून काम होत आहे, पूर्ण काम झालेलं नाही आहे ह्या प्लेसचं. आता मागे उल्हास नदी आहे आणि नदीच्या ह्या साईडला बऱ्यापैकी काम झालेलं आहे थोडं. आणि जर तुम्ही ह्या साईडला पाहिलं तर काम अजून चालू आहे, अजून कंप्लीट झालेलं नाही आहे पूर्णपणे. हे आता कंप्लीट कधी होत आहे काय माहिती नाही. आता पावसाळाही सुरू झाला त्यामुळे ब्रेक लागतोय कामाला का काम चालूच ठेवणार आहेत, बघूया. मी बरेचदा मरीन लाईन्स, बँडस्टँड या साईडला गेले आहे. खूप छान वाटतं तिथे गेल्यावरती. एकदम असं शांत होऊन जातं मन पाण्याकडे. म्हणजे असं होतं की आपला मनुष्याचा हा स्वभावच असतो की अशा शांत स्थिर पाणी वाहत आहे आणि आपण इथे बसलोय त्या पाण्याकडे पाहतोय. तर एकदम असं मनात जेवढं पण दडपण असेल किंवा विचार असतील ते शांत होऊन जातात आणि छान वाटायला लागतं खूप. तर तसंच मला ह्या प्लेसवरती आल्यावरती वाटतं. खूप छान वाटतंय की डोंबिवलीकरांसाठी एक हक्काचं असं हे प्लेस तयार झालंय, जिथे येऊन ते शांत काही क्षण घालवू शकतात. मंडळी, डोंबिवलीसारख्या ठिकाणी अशी प्लेस तयार करणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप छान वाटतंय ह्या प्लेसला पाहून. इथे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळे लोक इथे येऊन एक संध्याकाळचा मुवमेंट जो आपला असतो हॅपीवाला, ते इथे येऊन स्पेंड करतात. मुंबईकरांकडे मरीन्स लाईन, बँडस्टँड, परत गेटवे ऑफ इंडिया सारखी प्लेसेस आहेत. तर आता आपण डोंबिवलीकर हक्काने सांगू शकतो की आमच्याकडे गणेशनगरमध्ये जेट्टी आता आहे म्हणून. मंडळी, काही दिवसांपूर्वी माझा एक मित्र आहे, तो इथे आलेला. त्याचे काही ड्रोन शॉट त्याने घेतलेले, आत्ताही मी घेणार आहे. तेव्हाची जी नदीची पाण्याची पातळी होती ती थोडी खाली होती. आता काही दिवसांपूर्वी म्हणजे 2 दिवस झाले थोडा थोडा पाऊस झाला इथे, तर पाण्याची जी पातळी आहे ती वाढलेली आहे. सेकंड थिंग मला तुम्हाला सांगायचं आहे, ही प्लेस तर खूप सुंदर बनवण्याचा प्रयत्न करतात, पण आपण पाहिलं तर साईडने खूप कचरा आहे. ह्या नदीमध्ये पण तुम्हाला कचरा पाहायला मिळेल. हे प्रदूषण आपण रोखलं पाहिजे, हे आपल्याच हातात आहे. तर मंडळी, मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची, जर तुम्ही अशा चांगल्या सुंदर ठिकाणी व्हिजिट करायला जाता, तिथे चांगले मुवमेंट स्पेंड करता, तर अशा ठिकाणी तुम्ही कचरा न करता तुमचा जो कचरा आहे तो तुम्ही स्वतः कचरा कुंडीत टाका किंवा सोबत घरी घेऊन जा. अशी ठिकाणं खराब करणं योग्य नाही. तर तुम्ही पाहू शकता ही प्लेस कशी आहे.
तर मंडळी तुम्ही पाहू शकता इथे बसण्यासाठी ही जागा केलेली आहे. स्टेअर्स अशा बनवलेल्या आहेत जिथे तुम्ही बसून हा सुंदर असा नदीचा व्ह्यू घेऊ शकता, पाहू शकता. सध्या 2 दिवस झाले पाऊस पडतोय, त्यामुळे वातावरण तुम्ही पाहू शकता एकदम ढगाळ वातावरण झालेलं आहे. हाय कर दो. मगाशी हाय करत होता, बोलत होता, आता पळतोय. तुमचा एक्सपीरियंस कसा आहे इथला, कसं वाटतंय तुम्हाला? अच्छा लग रहा है. तो यहाँ पे आप पहली बार आए हो या सेकेंड टाइम? फर्स्ट टाइम. तो एक्सपीरियंस अच्छा रहा और काम हो रहा है यहाँ पे, चल रहा है. तुझं काय? आणि इकडचंच आहे तू, मग तुला कसं वाटतं इथे? रोजच ठिकाण आहे का? तर हा जो आहे हा मगाशी हाय करतोय आणि मला म्हटला की माझा व्हिडिओ टाकू नका. तर मंडळी, गणेशनगर जेट्टीचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्ही डोंबिवलीकर असाल तर तुम्ही ह्या प्लेसवरती आलात की नाही हे मला कमेंट करून नक्की कळवा.